एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी 1568 सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील दापूर येथील 40 वर्षीय व्यक्ती व देशवंडी येथील 20 वर्षीय महिला अशा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नरचे तहसील प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने दापूर येथील परिसराची पाहणी करत अकोले रस्त्यावरील चापडगाव आश्रमशाळेची इमारत क्वारंटाईन सेंटर म्हणून निवडण्यात आली आहे व देशवंडी गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले। तालुक्यातील दापूर येथे 40 वर्षीय इसम तर देशवंडी येथे 20 वर्षीय महिला अशा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। हे दोघेही काही दिवसापूर्वी कुटुंबियांसोबत मुंबई येथून गावाकडे आलेले आहेत। तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहोचली आहे। या घटनेमुळे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींनी दापूर परिसरात पाहणी करून तेथील अकोले रस्त्यावरील चापडगाव आश्रमशाळेची इमारत क्वारंटाईन सेंटर म्हणून निवडण्यात आली। एसएन न्यूज साठी युनुस मनियार। गावामध्ये कोरोनाचं एक पेशंट सापडलेला आहे। त्या अनुषंगाने सिन्नर तहसीलदार साहेब राहुल कोताडे तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी बच्छाव साहेब त्याचप्रमाणे मस्के साहेब असे अधिकारी दापूर गावामध्ये आलेले आणि त्यांनी दापूरपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं आश्रमशाळा या आश्रमशाळेची क्वारंटाईन सेंटर म्हणून निवड केलेली आहे। आणि तसेच मी दापूर ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने जे मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणाहून येणारे दापूर गावामध्ये जे लोक आहे त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी महत्त्वाचं काम असल्याशिवाय येऊच नाही। समजा जर आलेच तर तुमची जर राहायची सोय नसेल तर स्वतःहून क्वारंटाईन व्हावं। आणि हे जे मुंबईवरून लोक येणार आहे याने सखुशीने सांगायला बाबा आम्ही मुंबईवरून आलोय आणि डॉक्टरकडे जाऊन त्याने चेक करून आणि आता ही आश्रमशाळा ताब्यात घेतलीच आहे आणि इकडे येऊन त्याने राहायला पाहिजे 14 दिवस। मुंबईवरून येऊ, पुण्यावरून येऊन शेवटी ते येणार ते आपलेच आहे, पण जे आले त्याने सांगायला पाहिजे बाबा आम्ही आलोय, त्याने डॉक्टर जाऊन चेक करायला पाहिजे आणि त्यांच्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे याशी त्यांना सांगण्यात येते। आणि त्यांनी प्रत्येकाची काळजी घ्यायला पाहिजे, गावच्या लोकांसोबत त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। ते आले तर बाबा आपण 4-5 फूट त्यांच्यापासून लांब राहणे, कधी आलाय तू त्यांची चौकशी करणे। सरपंच सोमनाथ कारभारी आवड मी 1 महिन्यापासून असं कळकळीने विनंती करून लोकांना सांगतोय का तुम्ही दापूरला येऊ नका, आले तर डॉक्टरकडे जा, पहिले ते चेक करून घ्या। चेक झाल्याच्या नंतर 14 दिवस घरी थांबा। आम्ही सगळे बाळू आसन, अर्जुन आसन, चेअरमन आसन, पाटील आसन, ग्रामसेवक असतील, आम्ही सगळे कळकळीनं, कचुनाना आसन सगळे कळकळीनं आम्ही सांगत होतो की आपल्या गावात कुठलाही अजून पेशंट आढळलेलं नाही याची काळजी घ्या। पण शेवटी जे देवानं जे लिखित होतं ते घडलंच रात्री। पण आता तरी इथून अजून वेळ गेलेली नाही। सगळे जरी कुणी आलं त्याची सोय नसेल त्यांना आश्रमशाळेमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होणे अशी कळकळीची आमची विनंती। आणि जेवढ्या गाड्या मुंबईला जाते याला नम्र विनंती का तुम्ही एकही गाडी मुंबईला जाऊ नका, कुणीच कुठं जाऊ नका, थांबून घ्या जागेवर, एवढी विनंती आमची। नमस्कार, मी राहुल कोताडे, तहसीलदार सिन्नर। आज आपल्या गावामध्ये पहिला पॉझिटिव्ह पेशंट आलेला आहे। तर याबाबत आज पाहणी केली असता असं लक्षात आलं की आपल्या गावामधून मोठ्या संख्येने व्यक्ती या मुंबई येथे विविध कामधंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे। तरी याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून आपण चापडगाव आश्रमशाळा ही ताब्यात घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे बाहेरगावून येणारे व्यक्ती आहेत यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे।